धाराशिवचे आमदार कैलास पाटील मातोश्रीवर दाखल झालेत। ते उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करणार आहेत। धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमराजे निंबाळकर हे शिंदे गटात जाणार का या संदर्भामध्ये चर्चा सुरू हालचाली सुरू आहेत। या पार्श्वभूमीवर धाराशिवचे आमदार कैलास घाडगे पाटील आता उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी मातोश्रीवर दाखल झालेत। या संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी आपल्यासोबत आहेत आमचे प्रतिनिधी संजय गडदे। संजय, आपण बघतोय कैलास पाटील मातोश्रीवर दाखल झालेत, काय चर्चा अपेक्षित आहे, काय अधिकची माहिती आहे? नक्कीच शिंदे सेनेकडून जे मिशन टायगर राबवण्यात आलं होतं, यामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे 6 खासदार जे आहेत ते शिंदे गटामध्ये सामील झाण्याचा निर्णय घेतला होता। मात्र यानंतर आता कुठेतरी उद्धव ठाकरेकडून डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आलेला आहे। आजच कुठेतरी पवनराजे हत्याकांडाचा निकाल देखील आला आहे आणि यानंतर ओमराजे यांनी देखील माध्यमांशी संवाद साधताना मतदारसंघात जाऊन भविष्यात राजकीय कोणत्या पक्षात जायचे या संदर्भात भूमिका मांडलेली आहे। मात्र आता ज्या मतदारसंघातील खासदार हे शिंदे गटामध्ये जाण्याच्या निर्णयावर ठाम आहेत, त्या मतदारसंघातील आमदार असतील किंवा जिल्हाप्रमुख असतील, अशा सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक आता मातोश्रीमध्ये सुरू आहे आणि या बैठकीमध्ये कैलास पाटील हे जे आमदार आहेत, ओमराजे निंबाळकर यांचे जवळचे सहकारी मानले जातात, ते देखील या बैठकीला दाखल झालेले आहेत। आता या ठिकाणी नेमकी परिस्थिती काय, मतदारसंघामध्ये नेमकी कोणती स्थिती आहे, जर ओमराजे हे शिंदे गटामध्ये गेले तर त्यांना पर्यायी त्या ठिकाणी भविष्यामध्ये कोण व्यक्ती उमेदवार असू शकतो किंवा नेमकं कोणत्या प्रकारे आपण त्या ठिकाणी डॅमेज कंट्रोल दिलेल्या या अधिक माहितीसाठी आता कैलास पाटील मातोश्रीवरती काय चर्चा करतात आणि काय प्रतिक्रिया देतात हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे।